कोकण बॉईज माकणे संघाला विनंती असेल आपण लगेच एक 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत, कारण की लाईव्ह स्वरूपामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र प्रत्येक फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक याची अपडेट देणे खूप महत्त्वाचे राहिले जाते. म्हणूनच विनंती आहे कोकण बॉईज माकणे संघाला. इथून आपण पाहिला तर आई आशापुरी एडवन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी कोकण बॉईज माकणे संघाला फलंदाजी करण्याकरिता. मंदार आणि प्रथमेश ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून राज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये. इथून पाहिलं तर सामना 5 षटकांचा असेल. इथून प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू असेल, जिथून वाईड रनआउट आणि बिमरसाठी हा रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं परंतु LPW आणि बॅट कटसाठी रिव्ह्यू नाही आहे याची नोंद असू द्या. 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर असेल आणि जो संघ क्वालिफाय आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये त्याला मात्र ऑल इंडिया 2 पॅकर अलाव आहेत. या स्पर्धेची नियमावली आहे. सामना क्रमांक 3 आहे. इथून आपण पाहिलं 2 संघामध्ये कडवी लढत कडवा संघर्ष पाहायला मिळेल. आई आशापुरी एडवन संघ तर कोकण बॉईज माकणे दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये राज आलाय. यस लेट्स प्ले. इथून ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल. यावेळेस प्रथमेश स्ट्राईक हँडला आपण पाहिला. पहिलाच बॉल टप्प्याची लेंथ लाईन होते. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली सुरुवात. इथून राज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल थोडासा आखू टप्प्याची होते. इथून फलंदाजाला थोडंसं मात्र थोडंसं अवघड जरूर झालं. इथून प्रथमेश फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक हँडला. नो स्ट्राईक हँडला आपण पाहिलं तर यावेळेस वेगावरती स्वार अगदी द्रुत गतीने चेंडू योग्य पद्धतीने हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी. पण आई आशापुरी एडवन संघ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. बॅक टू बॅक 2 आपण डॉट बॉल पाहिले. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर जरूर कन्वर्ट करेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस थांबवलं जाईल. फलंदाजाला काही जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. कारण की आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं P1 षटक आपण पाहिलं. कारण की पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि तिथून तुम्हाला मात्र नक्कीच जास्त धावांची अपेक्षा राहिली जाते. कारण की हाणामारीचं मारामारीचे षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी. राज अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ मेंटेन करत निरुत्तर करतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज राज. यावेळी सोडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आले होते. चुकी झाली आणि इथून प्रथमेशला मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय आणि नक्कीच जीवनदान पाहायला मिळतोय. या 2 धाब्याने खातं ओपन झालंय एडवन संघाचं. जिथून चांगली सुरुवात जरूर राहिली होती. राज या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कुठेतरी चांगली सुरुवात मिळवून दिली होती. संधी निर्माण केली होती. परंतु हा झेल किती महत्वाचा आहे येणारी वेळ आणि येणारा काळ नक्कीच मात्र दर्शवेल. गोलंदाज पुन्हा एकदा राज. 5वा चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये. प्रथमेश स्ट्राईक हँडला. यावेळेस काय जबरदस्त कोलबट टप्प्याची लेंथ लाईन होती. इथून मात्र फलंदाज थोडासा जरूर सॉफ्ट हँडने खेळण्याचे इरादे स्पष्ट होते. पण इथून एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून नक्कीच बॅकअप नव्हतं. एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 याकड्यावरती. 3 रन ऑन द बोर्ड. 3 धाबा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मंदार आहे लेफ्ट हँड बॅटल. स्ट्राईक हँडला कर्णधार आहेत आई आशापुरी एडवन संघाचे. तो नक्कीच सांगितलं होतं इथून आम्ही जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. पण इथून अगदी मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. इथून नक्कीच कोणत्या अनुषंगाने फलंदाजी साकारेल हे देखील मात्र पाहिलं जाईल.
शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. यावेळेस वळवलाय चेंडूला, डॉट बॉल पाहायला मिळेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज प्रथम फलंदाजी करत असताना आशापुरी एडमन संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती विदाऊट लॉस ऑफ खेळी पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज. तत्पूर्वी घ्यावा एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला. प्रथम फलंदाजी करत असताना कोकण बॉईज माकणे संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती विदाऊट लॉस ऑफ खेळी. इथून एडमन संघाने चांगली गोलंदाजी पहिला षटक आपण पाहिला, चांगली गोलंदाजी हाताळली. इथून हर्षल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. इथून थोडीशी घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ नका घेऊ, थोडस वेळेला महत्व द्या. इथून स्वतः कर्णधार आहेत आशापुरी एडमन संघाचे हर्षल. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील प्रथमेश आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस काही जबरदस्त इथून चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉल. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की प्रत्येक डॉट बॉल थोडंसं महत्वाचं असेल. इथून धावफलक पाहिलं तर अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. P1चं षटक आपण पाहिलं होतं, चांगली गोलंदाजी हाताळली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. हर्षल चांगली गोलंदाजी. स्ट्राईक एंडला प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंडला मंदार. ही 2 सलामीर जोडी आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार झालाय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. हर्षल मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला जरूर. इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर जो पलटवार केला गेला हवी ठरलाय आतापर्यंत फलंदाजावरती. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि नक्कीच 2 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. दुहेरीकडे धावफलक स्पर्श करेल. 5 आकड्यावरती 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आणि या 3 चेंडू मागे 5 धावा धावफलकावरती लागला गेला. स्कोर कार्डवर थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहायला म्हणतो माकणे संघ. यावेळेस इनसाइड आउटचा फटका जरूर. क्षेत्ररक्षण पंपाल झाले, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीकडे डायरेक्ट हिट जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र नक्कीच एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना गरज नसताना यस रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी रनआउटसाठी पंचांच्या माध्यमातून. येस नॉट आउट आहे, पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे फलंदाज. इथून नक्कीच इथून दुसरे षटक आहे. चांगली गोलंदाजी हर्षल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र नक्कीच चांगला शॉट सिलेक्शन आहे. फंबल झाली, मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4.
इथून मात्र चौकार आलाय, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मंदार आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस पटा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस कार्पेटला रोल करत चेंडू दन 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 आलाय. बॅकफुट शॉट लेगला, चेंडू सरळ सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. इथून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला मृदुल पाडेल, एडवान्सचा वंडर बॉय म्हणून सातत्याने पाहिलं जातं. PN स्पोर्ट्सचे मात्र ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहिला गेला. आणि नक्कीच PN स्पोर्ट्सचा आपण एकंदरीत विचार केला तर नक्कीच एक सवलत आणि दर्जेदार सवलतीमध्ये त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पाहायला मिळत आहेत. आणि तोच ब्रँड अँबॅसेडर मृदुल पाडेल. पहिलाच बॉल थोडासा चेंडू पडल्यानंतर नॅचरल बाउन्स होता, पण इथून फलंदाज चुकी करतोय. प्रथमेशला परतावा लागेल. पहिला गडीगारच झालाय. बिग विकेट डाऊन कोकण बॉईज मागणे संघाचा. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. संतोष आलाय नवीन फलंदाज, वन डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकाचा. इथून कुठेतरी मृदुल पाडेल हा गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती जिथून विकेटचं पतन एक संधी निर्माण केली आणि बॅकवर्ड शॉट लेगला एक चांगला झेल त्या ठिकाणी चांगला बॅकअप परिपूर्ण केला गेला. आणि मला PN स्पोर्ट्स याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून का नोंदवला गेलाय. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल बाउन्स पाहायला मिळतोय. नो चेंडू या ठिकाणी. इथून खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथून नक्कीच फ्री हिट असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती. वन बाउंड ताकीद जरूर दिली पंचांच्या माध्यमातून. नितेश कदम सर या सुदर्शन चक्र फिरवला गेलाय. इथून लायसन्स आहे संतोष साठी, पण इथून एकदा अगदी द्रुत गतीचा गोलंदाज आहे मृदुल पाडेल. पुढील बॉल चेंज ऑफ पेस. इथून गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, बंबल झाली. यावेळेस मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त. इथून क्षेत्ररक्षण थोडस मात्र साथ देत नाही गोलंदाज मृदुल पाडेल. पुन्हा एकदा यावेळेस वेगावरती स्मार झाला. क्रोथल लाईन करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉट लेगला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण पोहोचला. यावेळी चुकी झाले. बॅक टू बॅक दुसरा आलाय. चेंडू सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र प्रत्येक चेंडूवर त्यांना बोल केला जातो. क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी करत असताना म्हणतात ना, जेव्हा जेव्हा गोलंदाजी चांगली साकारली जाते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षण देखील करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी हाताळेल तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यावर नक्कीच गोलंदाजाचं आत्मबल थोडंसं दुणावतं. आणि म्हणूनच म्हणतात ना, आत्मविश्वास नावाचं वजीर जर तुमच्याकडे असेल तर सातत्याने नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट हे तुम्हाला उंचावरती घेऊन जाईल. याही वेळेस चांगला बॅकअप जरूर, चांगलं शॉट सिलेक्शन होतं संतोषच्या माध्यमातून. तितकंच चांगला बॅकअप राहिला गेला. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेत धाव फलक जाऊन पोहोचलाय 26 सेकंदावरती. 26 रन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक आपण पाहिला त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे.
जिथून चांगली गोलंदाजी मृदुल पाटील हाताळत होता, कुठेतरी मिस टाईम क्षेत्ररक्षण झालं. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर झाले आणि तेच येणारी वेळ आणि येणारी काळ नक्कीच दर्शवितील हे चौकार किती महत्वाचे होते. इथून 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पुढील बॉल असेल मृदुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला मंदार कॉलवर टप्प्याची लाईन. इथून मात्र नक्कीच चांगला बॅकअप, डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाला असता. इथून मात्र पैकी प्रॉपर होती, पण इथून बॅकअप चांगला नव्हता आणि त्याच कारणास्तव या 2 धावा परिपूर्ण होतील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 28 सेकंदावरती 28 रन ऑन दी बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. लेग बाईच्या माध्यमातून इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असे मंदार. यावेळेस मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट झाले. इथून मात्र नक्कीच विकेटचं बदल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना मंदार बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. गॉड धन्यवाद, थँक्यू. चला जास्त टीम मिनिट नको प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई आशापुरी ॲडव्हान्स संघ प्रेमल निवेदन असेल तुम्हाला. 3 षटकाचा खेळ आपण पाहिला, 3 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक 28 याकडावरती जाऊन पोहोचलाय. निलेश आलाय नवीन फलंदाज. 3 षटकाचा खेळ आपण पाहिला, 28 सेकंदावरती जाऊन पोहोचला. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना कोकण बॉईज माकणे संघ. इथून राज आलाय, दुसरा स्पेल असेल. पहिलं षटक अचूक योग्य पद्धतीने हाताळला, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. इथून दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचं 4थं षटक असेल. गोलंदाज राज, तर एका बाजूला निलेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल असेल 4थ्या षटकातील. पहिलाच बॉल उलटाच बॉल होता जरूर. इथून संधी होती फलंदाजाला मोठ्या फटक्याला कन्वर्ट करण्याची, पण इथून मात्र तसं काही कळलं नाही. यस, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. सॉफ्ट हँडने जरूर त्या ठिकाणी मोठे इरादे स्पष्ट केले होते मोठा फटका खेळण्याची. इथून स्ट्राईक एंडला पण पहिला संतोषला आणलं जात आहे. इथून संतोषने देखील चांगली खेळी. या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. तितकाच चांगला गोलंदाज राज. यस, इथून मात्र वेगावरती स्वार. इथून मात्र अगदी द्रुत गतीने चेंडू हाताळला होता. काही जबरदस्त डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गतीचा रफ्तार किस सौदागर. काही जबरदस्त गोलंदाजी राज. पुन्हा एकदा पुढील बॉल. इथून चेंज ऑफ द पेस केलं होता. चेंडू बराच काळ वेध आहे. इथून चेंडूला सरळ लॉप केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त षटकार. इथून राजवरती हल्ला बोल केला गेला. इथून मी जास्त वेळ शांत बसणार नाही हे दर्शवत असताना संतोष आपल्या संघासाठी संकट मोचन फलंदाजी करत असताना इथून 14 षटक आहे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला. चेंडू पडल्यानंतर जरूर खुलवर टप्प्याची लेंथ सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट होईल, कारण की क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत भरपूर काही कालावधी होता.
आणि त्याच कारणास्तव इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जाईल आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 आकड्यावरती. 37 रन ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या चौथ्या षटकात येईल. पुन्हा एकदा गोलंदाज राज. यावेळेस फुलटच बॉल जरूर होता, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती, चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलला तितकी चांगली फेकी. इथून एकच धाब्यावर सॅटिस्फाय 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय कोकण बॉईज माकणे संघ. तर आतापर्यंत चौथ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. राज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस वेगावरती स्वार होता, लावड अपील होते पंचांकडे. इथून एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता इथून थोडेसे डेंजर एंडकडे आले होते. फलंदाज बाद धावचेच्या स्वरूपामध्ये लेगबाईच्या माध्यमातून एक धाव जरूर स्कोर कार्ड वरती ऍड होईल. एक धावेने धावफलक 39 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय 4 षटकाच्या समाप्ती करीस. तो म्हणजे कोकण बॉईज माकणे संघ. 39 रन ऑन दी बोर्ड. चला जास्त टीम मिटिंग नको प्लीज. आई आशापुरी एडवन संघ प्रेमल निवेदन असेल, जास्त वेळ नका घेऊ. नवीन फलंदाज तेजस आलाय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून शेवटचा आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रितेश आलाय. यावेळेस पहिलाच बॉल ट्रम लाईनच्या बाहेर, वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 40 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 40 रन ऑन दी बोर्ड, 40 धाबा धाव फलकावरती. पहिलाच बॉल कुठेतरी ट्रम लाईनच्या बाहेर हाताळलाय. संतोष आहे स्ट्राईक एंडला. अजूनही चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली. हे वेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाज आहे. थोडं परफेक्ट या ठिकाणी परफेक्ट फाईट यॉकर पाहायला मिळालाय रितेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी यावेळेस. काय जबरदस्त, तितका चांगला प्रहार तिकीड एकदा मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न दर्शवतील. पंबल जरूर झाली त्या ठिकाणी. किती खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पहिला एडवन संघाच्या माध्यमातून राहिला गेला. 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या दुहेऱ्याकडे धावफलक 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 42 रन ऑन द बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. रितेश गोलंदाज. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकरला अजूनही संतोष आहे. त्याच्या नावाचा संतोष जय जयकार करेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस मात्र लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली. फंबल झाले, कार्पेटला रोल करत, पण इथून मात्र तितकंच चांगला बॅकअप जरूर राहिला आणि इथून मात्र 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि यावेळेस बॅकअप नाही आहे. किती खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे आई आशापुरी एडवन संघाच्या माध्यमातून. जिथे कुठेतरी कमी धावा खर्च करत असताना जिथून कमी धावा आल्या असत्या तिथून 4 धावा आणि एकदम लेजी क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथून आई आशापुरी एडवन संघ. गोलंदाज रितेश आहे. जिथून कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली जाते. इथून क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही. म्हणतात ना क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. म्हणूनच
तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी आणि म्हणूनच संघटन कौशल्याला वाईट बॉल आलाय. रिव्ह्यू घेतलाय. इट इज वाईट बॉल. इथून नक्कीच फलंदाज सफल नाही झाला होता. त्याच कारणास्तव वाईट बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज रितेश धावफलक पाहिला तर 47 धाबा धावफलकावरती. 47 रन ऑन द बोर्ड. 47 धाबा. यावेळेस लिडिंग एज जरूर राहिले होते बॅटची एज. इथून मात्र पूर्णपणे फंबलिंग पाहायला मिळते. एकदम लेजी क्रिकेट हे मैदानामध्ये आपण पाहिलं. आतापर्यंत किती खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आई आशापुरी एडवन्स संघाच्या माध्यमातून. इथून गोलंदाज कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळत होतो पण इथून कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावफलक 49 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. इथून शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेसचा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. रितेश गोलंदाज तर एका बाजूला संतोष हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला बळवला. चेंज ऑफ द पेज. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत आहे. वाईट बॅटिंग टू रिव्ह्यू घेतलाय. यस फेअर डिलिव्हरी. इथून पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. विठ्ठलवाडी कर्णधार आणि ध्रुव 11 केळवा दोन्ही संघाचे कर्णधार या. चला इथून विनंती असेल. ध्रुव 11 केळवा त्यांच्या विपक्षामध्ये विठ्ठलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं आहे. कारण इथून पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला विठ्ठलवाडी संघ असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 केळवा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण त्वरित या ठिकाणी टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. थोडं प्लीज विनंती असेल ध्रुव 11 केळवा संघाच्या कर्णधाराला त्या संवेद विठ्ठलवाडी संघाच्या कर्णधाराला हे त्वरित आपण या प्लीज. या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. तुम्हाला विनंती असेल. पूर्ण केळवा संघाचे कर्णधार आमच्या सभेत जोडले गेलेत. विठ्ठलवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित उपस्थित राहायचं टॉस बॉक्सवरती. त्या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय संदीपजी अंबाज सर आणि त्यांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना असेल. ध्रुव 11 केळवा त्याच्या विपक्षामध्ये विठ्ठलवाडी.
तर इथून नाणेफेकी केली जाईल. त्या ठिकाणी बिग मॅच बिग बॅटल आपण पाहणार आहोत. विठ्ठलवाडी विपक्षामध्ये ध्रुव 11 किंवा तून विठ्ठलवाडी संघाचा कॉल आहे. नाणेफेकी जिंकली गेली या प्रथम विठ्ठलवाडी संघाचा काय निर्णय असेल? शतरक्षण. तून तुम्ही प्रथम शतरक्षण करणार आहात. 5 षटकांचा सामना असेल आणि या 5 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कमीत कमी धावा रोखण्यामध्ये असं कोणते गोलंदाज आहेत जे मात्र आज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं योगदान देणार आहेत? मनोज पाटील आहे, कौशल आहे, रोहित आहे, राहुल आहे. शेवटचा अंतिम प्रश्न असेल, एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन नियोजन चांगलं आहे आणि आउटफील्ड पण चांगले आहे. त्याच्यासोबत जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. तर इथून वळूयात ध्रुव 11 केव्हा संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही प्रथम नाणेफेकी जिंकली गेली असती तर काय निर्णय घेतला असता? ऑब्विसली आम्ही पण फिल्डिंगच केली असती. परंतु इथून तुम्हाला मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. समोर संघ तितकाच माता बरा. त्या संघासमोर खेळत असताना तुम्ही किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? 60+ आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि 60+ धावा करण्यामध्ये आज असे तुमचे कोणते 2 फलंदाज असतील जे मात्र महत्त्वपूर्ण योगदान देतील त्याची अपेक्षा असेल? नक्कीच शुभम कडून एक चांगल्या इनिंगची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून टॉस बॉस बरोबर न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे विठ्ठलवाडी संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे ध्रुव 11 केळवा संघाला. थँक्यू सो मच. त्या ठिकाणी जॉईन होतील कल्पेश गोरे सर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. माकडे संघ कोकण बॉईज माकडे 2 बॅटर आहेत. एका बाजूला मृदुल पाटील, भावेश. लेफ्ट हँड राईट हँडचं असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. कोकण बॉईज माकडे संघ गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रज्वल, तेजस. थोडा बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आलाय. तर स्ट्राईक एंडला भावेश, नो स्ट्राईक एंडला मृदुल पाटील, पिन स्पोर्ट्सचं ब्रँड अँबॅसेडर. इथून 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 2 सलामीर जोडी, 2 ट्रम्प कार्ड, धुरंधर एवन जोडी आहे. फलंदाज तेजस. पहिलाच बॉल कुठेतरी खराब हाताळला जरूर. नो+4 लॉंग स्टफला क्लिअर करेल. आलाय नसीबाचा चौकार. नो+4 एकंदरीत 5 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर तेवढे ऍड होतील 22च्या स्वरूपामध्ये. जबरदस्त या ठिकाणी पहिलाच बॉल कुठेतरी खराब दिशाहीन गोलंदाजी हाताळली गेली तेजसच्या माध्यमातून. इथून बँक बॅलन्स पाहिलं तर थोडंसं कमी आहे. इथून त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी देखील हाताळावी लागेल. यस, सुदर्शन चक्र फिरवलं गेलंय. फ्रीडचं सिग्नल असेल. लायसन आहे भावेशसाठी. लेफ्ट हँड पॅडल. तर एका बाजूला पण नो स्ट्राईक हँडला पहिला मृदुल पाटील. लेफ्ट हँड अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस पाटील. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. थोडीशी घाई करा मित्रांनो. चला थोडीशी घाई करा. उलटच बॉल यावेळेस जोडवलाय जरूर. चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार 4.
धन्यवाद, थँक्यू. इथून पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौकार आला होता. इथून मात्र नक्की त्याच्या बॅट मधून चौकार आला. इथून धाव फलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर. पहिलाच बॉल बिंबारात तळला होता. इथून एक चेंडू आणि 9 धावा खर्च करत असताना एबलेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये चेंडूला आणखी एक बॅक टू बॅक भावेशच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. इथून चौकार आलाय आणि या चौकाराने धाव फलक 13 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन होती बोर्ड 13 धाबा. तो प्रत्येक चेंडूवरती अल्ला बॉल केला जात आहे. फुल टच बॉल यावेळेस क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय आणखी एक वन बाउंस सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. इथून प्रत्येक चेंडूवरती अल्ला बॉल हॅट्रिक चौकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. धावफलक 17 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. भावेशने जी स्ट्रॅटर्जीने मात्र सुरुवात केली तशी ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन आले. पण इथून चांगला क्षेत्ररक्षण प्रॉपर फेकी नव्हते पण बॅकअप चांगला होता. इथून डॉट बॉल पाहायला मिळाले. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 17 धावा खर्च करतोय गोलंदाज तेजस. काही जबरदस्त या ठिकाणी चांगली सुरुवात भावेश. यावेळेस मात्र जबरदस्त रायचिंग डिलिव्हरी हाताळली गेली. इथून नक्कीच एक धाव बाईच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती ऍड होईल. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन होती बोर्ड 18 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 32 धावेची आवश्यकता आहे. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात इथून राहिली गेली हेडफोन संघाच्या माध्यमातून. इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातो. तेजसला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पाहिला तर अजूनही 32 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मृदुल पाटील आलाय स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. इथून अर्धा पल्ला पार गेलाय. इथून धाव फलक पाहिला. एक षटकाच्या समाप्ती करीत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. इथून गोलंदाज बंदार आलाय. अर्धा पल्ला गाठलाय आतापर्यंत त्या ठिकाणी आई आशापुरी एडबन संघाने. आणि जिथून नक्कीच म्हटलं होतं आमचे टेक्निशियन गौरवजी पाटील सरांनी सांगितलं होतं की एडवनचा वंडर बॉय मृदुल पाटील त्या ठिकाणी जबरदस्त खेळी करत असताना गोलंदाज बंदार आलाय. तर एका बाजूला भावेश. इथून भावेशने चांगली सुरुवात जरूर. तिथून मात्र मृदुल पाटील यांनी देखील एक चांगला षटकार शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती काही जबरदस्त षटकाराला कन्वर्ट केला होता. इथून धावफलक पाहिला. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फुल टच बॉल खराब चेंडू. चेंडूला सरळ वन बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार 4. अगदी आपण पाहिलं या बाउंड्री लाईनच्या थोडासा मागे राहिला नंतर नक्कीच हा षटकार जरूर आला असता. इथून या चौकाराने धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
नक्कीच 28 रन ऑन दी बोर्ड. अजूनही पाहिलं तर 22 धाबीची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आपण पाहिले तर 23 आणि 22 ची सरासरी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून यस फिंगर इज गॉन. अंपायर डाव. फलंदाज बाद होतोय. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडीगारच झालाय. बिग विकेट डाऊन. हेडपन संघाचा भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणित आलाय नवीन फलंदाज. इथून नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळालं. भावेश कुठेतरी चांगली फलंदाजी साकारत होता, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी मंदार. या गोलंदाजाने परतीचा प्रवास गाठावा लागला त्या ठिकाणी भावेशला. नवीन फलंदाज प्रणित आलाय. इथून धावफलक 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. 50 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल मंदार तर एका बाजूला प्रणित. यावेळेस टाइम स्ट्रोक जरूर. इथून मात्र प्रॉपर फेकी झाली असती तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, पण इथून चेंडू फेकी थोडीशी गोलंदाजाच्या वरून राहिली होती आणि त्याच कारणास्तव एक धाव प्रॉपिंग क्रीजवरती सेफ राहिली गेली आणि एक धावेने धावफलक 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र जबरदस्त नो चेंडू त्याच्यावरती हल्ला बॉल. इथून नो प्लस षटकार. एकंदरीत 7 धावा स्कोअर कार्ड वरती ऍड होतील आणि या 7 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. अजूनही विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धाबीची गरज. स्टायलिश फिनिशिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का या दुसऱ्या षटकामध्ये. जिथून मृदुल पाटील हा फलंदाज काही जबरदस्त क्लास क्रिकेटचा ट्रेडमार्क शॉट देखील त्याच्याकडे पाहायला मिळाले आजच्या रजनीमध्ये. काही जबरदस्त खराब चेंडू होता त्याच्यावरती हल्ला बोल केला गेला. अजूनही आपण पाहिला तर शेवटच्या अंतिम 3 चेंडू शिल्लक आहे. इथून अजूनही विजयासाठी 14 धाबीची गरज आहे. 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यस या ठिकाणी फ्री हिट असेल या चेंडूवरती. मृदुल पाटील आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज मंदार स्वतः कर्णधार कोकण बॉईज माकडे संघाचे. उडवलाय फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडू बराच काळ हवेत आहे. इथून मात्र चांगला झेल जरी झाला, पण इथून फ्री हिट. झेल मात्र धरतीला ताण केला जातोय. जरी झेल कॅरी केला झाला असता तरी मात्र फ्री हिट होता. लायसन्स होता या चेंडूवरती. इथून मात्र पहिला तर 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 12 धाबीची आवश्यकता आहे. आपण पहिला दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. यावेळी फुल टच बॉल उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत आहे. यावेळेस मात्र हा झेल धरतीला दान केला जातोय. 39 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 39 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा अंतिम आपण पहिला या ठिकाणी चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. अजूनही 11 धाबीची गरज आहे विजयासाठी. इथून मात्र नक्कीच जिथून प्रथम आपण पाहिलं तर चांगली सुरुवात ज्या स्ट्रॅटर्जीने राहिली गेली. भावेश म्हणा या फलंदाजाने देखील चांगले इंटू द गॅप मध्ये आहे. क्षेत्रक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून एका धाबेवरसाठी स्पाय वापा लागेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. इथून येणारी चेंडू असतील 18 आणि 10 धाबीची गरज असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ऍक्शन मध्ये.
धन्यवाद, थँक्यू. राहुल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून पाहिलं तर 18 चेंडू 10 ची गरज आहे हेडपन संघाला विजय होण्यासाठी. 18 चेंडू 10 धावा. इथून नक्कीच 2 चेंडू मध्ये स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का, फिनिशिंग टच येईल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी सोडवलाय काय जबरदस्त वॅकेंड एरियाला सीमा रेखा पार षटकार. इथून नक्कीच अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 4 धाबेची गरज आहे आणि हे देखील मोठा फटका येईल का आणि स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का, कारण की प्रणितकडे ती ख्याती आहे. यावेळेस मात्र नक्कीच लिडिंग एज आणि विजयाचा शंखनाद करणारा चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. चमकार कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी आई आशापुरी एडवन संघ अँड हार्डलक टीम, कोकण बॉईज माकणे संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या फ्रेंच चषकातर्फे आभार. आणि इथून पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल, जिथे विठ्ठलवाडी संघ विपक्षामध्ये ध्रुव 11 केलवा संघ. जशी या सामन्याला सुरुवात होईल, आमचे साथी समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील. व्हॉइस ऑफ केलवे रोड अनिकेत जी रावते. थँक्यू व्हेरी मच.